मला कळतच नाहीये ऐश्वर्या गायब कुठे झाली अचानक. ती कुठे गायब झाली यापेक्षा ती का गायब झाली हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. तिने ना नक्की काहीतरी उद्योग करून ठेवला असणार. मला नाही वाटत, कारण आपण तिला ऑफिसमध्ये जायला बंदी केली आहे ना. ती कसं काय काय करेल. तिलोत्तमा, तू ऐश्वर्याला ओळखतेस ना. आता फक्त ऑफिसमध्ये उद्योग करू शकते का ती? कदाचित तिने घरात काहीतरी उद्योग करून ठेवला असेल. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? गेले काही दिवस ऐश्वर्या आपल्या सगळ्यांशी फार चांगलं वागत होती. बरोबर. मला वाटतं हे सगळं तिचं नाटक होतं. ती फक्त आपलं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. आणि आता जी ते गायब झाली आहे ना, त्यामुळे मला असं वाटतं की सावलीच्या कार्यक्रमात जो सगळा प्रकार घडला त्यामागे ऐश्वर्याचा हात होता की काय. कदाचित तिनेच सावलीला पळवून नेलं असेल. नाही हो, मला नाही वाटत. म्हणजे एवढं डेअरिंग नाही करू शकणार ती. ठीक आहे, माझ्या मनात शंका आहे. तसंही देवा खरं काय ते शोधून काढेलच, कारण त्यांनी त्या लोकांना पकडलंय. त्यामुळे सत्य काय ते कळेलच आपल्याला. नाही, देवा त्याचं खांब चोख करेलच, त्याबद्दल काही वादच नाही. आणि लवकरात लवकर तो शोधून सुद्धा काढेल. या सगळ्याच्या मागे नेमकं कोण होतं ते. पण तुम्ही आता बोलता तेव्हा मला असं वाटतंय की कदाचित तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य असेलही. कारण बघा ना, कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी ही सगळीकडे अशी पुढे पुढे करत होती. भैरवीला सुद्धा मदत करत होती. पण अचानक कार्यक्रम संपल्यानंतर ही गायबच झाली. म्हणूनच तर मला जास्त शंका येते. नाही, बरोबर आहे तुमचं. या सगळ्यात तिचा जर का हात असेल ना, तर तिला लवकरात लवकर शोधून काढायला हवं. नाही ते आहेच, पण सध्या ना मला ऐश्वर्यापेक्षाही सावली जास्त महत्वाची वाटते. मला ना सावलीसाठी काहीतरी करायचं आहे. काय करायचंय तेच तर कळत नाहीये. म्हणजे मला ना तिला काहीतरी गिफ्ट द्यायचंय, पण काय गिफ्ट द्यायचं ते काही सुचत नाही. ए, तू काहीतरी सुचव ना. हा? अगं, लाडकी सून आहे ना तुझी. बर. हा दे दे दे. घ्या. किती चहा पिणार आहात दिवसभरात? इतकं चहा पितं का कोणी? आणि ही वेळ आहे का चहा प्यायची? जेवल्यावर कोण चहा पितं? हे बघाल का, माझं डोकं दुखायचं थांबत नाही म्हणून मी चहा पितोय. मी दुपारी आल्यापासून ऐकतेय डोकं दुखतंय डोकं दुखतंय. काय झालंय नेमकं? कशाचं एवढं टेन्शन घेताय तुम्ही? खरं तर डोक्यावर नको असलेलं ओझं मी कमी केलंय. म्हणजे त्यामुळे त्रास कमी व्हायला पाहिजे ना. तो वाढलाय की काय असंच वाटतंय. म्हणजे असं असेल का ग? कसं? आनंद वाटल्याने वाढतो तसं दुःखही वाटल्याने वाढत असेल का? काहीतरीच काय बोलताय. आणि नेहमीसारखं कोड्यातच बोलणार आहात का मला समजेल असंही काही बोलाल? काय झालंय? मी सारंगला सगळं खरं सांगून टाकलं. काय? पण त्यांनाही माहिती असायला हवं ना. म्हणजे सारंगलाही माहिती असायला हवं की सावलीच्या आयुष्यात संतती विरह आहे म्हणून. आपलं ठरलं होतं ना या बाबतीत कोणालाही काहीही सांगायचं नाही. काय एवढी गडबड केली? कशाला सांगितलं? अगं पण आज ना उद्या त्यांना कळणारच होतं ना. लपवून काय होणार होतं? हो, पण मग तेव्हाच्या तेव्हा पाहिलं असतं ना आपण. नाही नाही, मला हे असं लपून खूप त्रास झाला असं. नको नको. बरं, पण मला सांगा, सारंगला सांगून काय उपयोग आहे? माझा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. त्याचं जीवापाड प्रेम आहे सावलीवर. तिच्यावर कोसळणार हे आबाळ तोच पेलवून ठेवू शकतो आणि बाळाच्या विचारापासूनही लांब ठेवू शकतो. सारंगचं सावलीवर खूप प्रेम आहे, तो तिला सांभाळे, सगळं मान्य आहे. पण त्या बिचाराचं काय? त्याच्यावर कोसळणारा आभाळ कोण पेलणार आहे? त्यालाच पेलवावं लागणार आहे ते. दुसरा काही मार्ग नाही. आणि मी तरी काय करू अलका? मी पण एक बाप आहे. जगातला प्रत्येक बाप हा स्वार्थी असतो, तसा मीही स्वार्थी आहे. प्रत्येक बाप आधी आपल्या लेकीचा विचार करतो, तसा मीही केला. काय चुकलं माझं? त्याला पण असाच गोंडस बाळ होईल बघ. होणार म्हणजे काय? होणारच. बाप एवढा स्मार्ट असताना आणि आई कमाल दिसत असताना असंच काहीतरी होईल ना आपल्याला. नाही पण काही सावलीला थँक्यू म्हणायला पाहिजे. आता वी कॅन इमॅजिन बाळाचं चेहरा. काय छान लावलेत बाळाचे फोटो. हाही सावलीने लावल्यात. तिने मला हे फोटोज लावून सरप्राईज दिलं. छान दिसतंय. तू बरी आहेस ना?
बरं वाटतंय ना तुला? काळजी घेतेस ना तब्येतीची? हो आई. छान. बाळ येणार आहे, ह्या आनंदात वेळ कसा जातोय, दिवस कसे जात आहेत कळतच नाहीये ना. खरंय. ऐश्वर्याचा किंवा नीलचा काही फोन बिन आला होता का तुला? नाही म्हणजे दोघंही फोन नाही उचलत आहेत. नाही आई. ऐश्वर्याचं एक ठीक आहे, तिने काहीतरी केलं असेल आणि पळून गेली असेल, पण असा नील बिचारा, त्याचा सुद्धा काहीच पत्ता नाहीये. का तिने नीलला सुद्धा प्रेशर केलं असेल आणि म्हणून तो घरी येत नसेल. आई मला तुमची काळजी कळतीये, पण नील भाऊजी असं का करतील? म्हणजे आजपर्यंत ऐश्वर्याच्या कुठल्याच चुकीच्या गोष्टीत त्यांनी तिला कधीच सपोर्ट नाही केला. खरंय. नाही मग माझा नील आहे तसा प्रामाणिक, पण त्याचा सुद्धा काही पत्ता नाहीये. का ऐश्वर्यानेच त्याला सांगितलंय की घरी फोन नाही करायचा किंवा घरी जायचं नाही? कोणाच ठाऊक. शेवटी नवरा आहे ना तिचा. तू विचार ना जरा तुझ्या नवऱ्याला, त्याला काही खबर काढता येईल का ऐश्वर्याची? नाही म्हणजे मागच्या जन्मीचे त्याचे काही कॉन्टॅक्ट असतीलच ना. बघ जरा जमतंय का. हो आई. जरा येतेस, माझं काम आहे तुझ्याकडे. आलेच. बघतो, माझ्या मागच्या जन्माच्या कॉन्टॅक्ट्सना कॉन्टॅक्ट करून बघतो. आता तर या बाईला मला शोधून काढावीच लागणार, कारण आईने फक्त मला नाही इतरांनाही सांगितलं असेल तिला शोधून काढायला. तेव्हा ऐश्वर्यापर्यंत पोचायच्या आधी ऐश्वर्या माझ्या हाती लागली पाहिजे. अहो हे घ्या कॉफी. ठेव सावली तिकडे, घेतो मी. आपल्यात काही झालंय का? आपल्यात काही झालंय का? नाही नाही, तुला कसं वाटतंय? कालपासून बघते मी, तुम्ही गप्प गप्पा आहात, काहीच बोलत नाही आहात, माझ्याशी गप्पा नाही मारत आहात. काय झालंय? अरे नाही नाही, काही नाही झालंय. अगं ते थोडासा विचार चालू आहे, बाकी काही नाही. तेच जे विचार सुरू आहेत ते बोला ना. अगं काही नाही, कामाबाबतीत विचार चालू आहेत आणि तुझं पण काम चालू असतं. काय सगळंच काय सांगणार मी तुला. सॉरी, मी खूप हक्क गाजवते तुमच्यावर. माझा तेवढा हक्क आहे पण की नाही माहित नाही, कारण मी तुमच्यापासून आजपर्यंत इतकं मोठं सत्य लपवून ठेवलं होतं आणि आता मीच तुमच्याकडून ही अपेक्षा करते की तुम्ही मला छोट्यातली छोटी गोष्ट सांगायला हवी. हेडी आहे मी. सॉरी सर. अरे काय करतेस सावली तू? उठ, खरंच वेडी आहेस तू. काही करतेस, कुठला संबंध कुठे लावतेस? काही नाही असं. मग काय करू? मी किती वेळा तुम्हाला विचारलं काय झालंय मला सांगा. बरं, एक माझं, आपल्यात काही झालेलं नाहीये. माझ्या डोक्यात फक्त विचार चालू आहेत, बाकी काही नाही. तू नको टेन्शन घे.